मला वाटते की जी काही त्यांनी गाडी फोडलेली दाखवली त्याच्यामध्ये माझ्या कार्यकर्त्याचा कुठलाही अर्थार्थी संबंध नाही। हे सन्माननीय आपले पोलीस अधीक्षक कोकाटे साहेबाला सुद्धा माहिती आहे, एलसीबीचे पीआय यांना सुद्धा माहिती आहे। अर्थार्थी काहीच संबंध नाही, फक्त या विरोधकाला काही काम राहिलं नाही। त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की बिनबुडाचे आरोप करायले त्यांना वाटायले आदिवासी समाजामध्ये सुद्धा एकच सूर आहे की आमचा माणूस हा संतोष बांगर आहे। माझी माय बहीण तुम्हाला सांगतो आदिवासी ताड्यावाड्यामध्ये जर गेली तर फक्त एकच म्हणती की आमचा भाऊ संतोष बांगर आहे, आमचा भाऊ संतोष बांगर आहे। त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो या विरोधकाला आता दुसरा धंदा नाही, आता करावं काय? मग तुम्हाला सांगतो बेचैन झालेत आणि असे बिनबुडाचे आरोप आमच्यावरती करत आहेत। मला सर्व समाज बांधवांना विनंती करायची की निवडणूक करताना तत्वाची निवडणूक करा। कुठल्याही प्रकारचे कोणत्याही गावामध्ये असा वाद करू नका। जर माझ्या कार्यकर्त्याने जर काही असं केलं असेल तर मी त्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगेल की आपल्याला हात जोडून विनंती आहे की निवडणूक शांततेने पार पाडा। कुठल्याही प्रकारचे कुणालाही प्रशासनाला भेटीस धरू नका, कुठेही गालबोट लागेल असं कृत्य करू नका। आपल्या सर्व समाज बांधवांना, माझ्या कळमनुरी मतदारसंघातल्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारच्या म्हणजे काय म्हणतो आपण त्याला अफवाला बळी पडू नका। कुठं काय झालं कुठं काय नाही, अजिबात काहीही झाले नाही। सगळे सर्व माझ्यासोबत सुद्धा आज माझ्या आदिवासी समाजाचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत 2000 कार्यकर्ते मला येऊन भेटून गेलेत। त्यांनी सांगितले की दादा काळजी करू नका, हे उगी काहीतरी स्टंटबाजी करायलेत आणि आमच्यावर असं झालं फलाना झालं बिस्ताना झालं, काहीही झालेलं नाही। माझ्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की निवडणूक करताना निवडणुकीच्या पद्धतीने आपण निवडणूक लढवावी।